नमस्कार. मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आय.टी.आय. शिर्डी. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लॅप अँड लॅपिंग संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर लॅप अँड लॅपिंग संदर्भात माहिती पाहताना आपण प्रथम त्या संदर्भात प्रस्तावना इंट्रोडक्शन पाहूया. तर इंट्रोडक्शन. इंजिनिअरिंग कामात अनेक मशीनचे पार्ट हे एकमेकात बसवणे आवश्यक असते. त्यासाठी पार्टची अचूकता कायम राहून उत्तम प्रकारची फिनिशिंग मिळवणे गरजेचे असते. उदाहरणार्थ लायनर, पिस्टन, बेरिंग व तसेच प्रोडक्शन शॉपमध्ये तंतोतंत बनवितात, ते अचूक असावे लागतात. अशा प्रकारे या लॅप अँड लॅपिंग संदर्भातली माहिती की असेंब्लीमध्ये पार्टची जोडणी करत असताना ते एकमेकांमध्ये बसत असताना त्याची उत्तम फिनिशिंग आणि ते साईजमध्ये असणं गरजेचं असतं. त्याकरता लॅप अँड लॅपिंग हे ऑपरेशन केलं जातं. त्याच्यामध्ये व्हॉट इज लॅपिंग? लॅपिंग म्हणजे काय? तर ग्राइंडिंग झालेल्या जॉबच्या पृष्ठभागावर जास्तीत जास्त स्मूथनेस व अचूक माप मिळवण्यासाठी जॉबच्या पृष्ठभागावरील अल्प प्रमाणात मटेरियल घासून जी क्रिया केली जाते त्यास लॅपिंग असे म्हणतात. लॅपिंग ही उत्तम प्रकारची फिनिशिंग मिळवण्याची क्रिया आहे की ज्यामध्ये ज्या धातूला लॅपिंग करायचे असेल तो धातू हार्ड असला पाहिजे व लॅप हा सॉफ्ट असला पाहिजे, ज्यामुळे फिनिशिंग व ॲक्युरेसी साध्य होते. जनरली हार्ड लॅप हा मटेरियल कट करतो. लॅपिंग हे फायनल फिनिशिंग असं ऑपरेशन असून हाय फिनिशिंग व हाय ॲक्युरेसीसाठी ग्राइंडिंग केल्यानंतर हे लॅपिंग ऑपरेशन करावे लागते. ग्राइंडिंगमधील अनेक दोष की जे सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने किंवा डोळ्याने दिसू शकत नाहीत ते मायक्रॉनमध्ये असे असतात. लॅपिंग ही उंचवटे काढण्याची व अचूकतेने सफाईदार करण्याची क्रिया आहे व ॲब्रेसिव्हच्या सूक्ष्म कणांचा वापर करून ही लॅपिंगची क्रिया केली जाते. याची ॲक्युरेसी ही 1 मायक्रॉन इतकी असते. 1 मायक्रॉन बरोबर 0.001 मिलीमीटर. तर त्याच्यामध्ये व्हॉट इज लॅप? लॅप म्हणजे काय पाहणार आहोत. लॅप म्हणजे काय? व्हॉट इज लॅप? लॅपिंगसाठी वापरले जाणारे कटिंग टूल म्हणजे लॅप होय. लॅप. व्हॉट इज लॅप? लॅपिंगसाठी वापरले जाणारे कटिंग टूल म्हणजे लॅप होय. त्याच्यानंतर लॅप मटेरियल. त्याच्यामध्ये लॅप बनवण्याकरिता वापरण्यात येणारे मटेरियल हे जो जॉब लॅपिंग करावयाचा आहे त्या जॉबच्या मटेरियलपेक्षा सॉफ्ट असते. त्यामुळे ॲब्रेसिव्हचे कण चार्ज होण्यास मदत होते. जर लॅप मटेरियल जॉबपेक्षा कठीण असेल तर जॉबवर ॲब्रेसिव्ह कण चार्ज होतील व लॅपिंग करताना जॉबऐवजी लॅप हा कापला जाईल. लॅप हा नेहमी क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न, तांबे, पितळ व शिसे यापासून बनवले जातात. लॅप बनवण्याकरिता सर्वात चांगले मटेरियल हे क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न आहे, परंतु याचा वापर सर्व ठिकाणी करता येत नाही. ज्या ठिकाणी जास्त अलाउन्स असेल तेथे तांबे व पितळाचा लॅप म्हणजेच ब्रासचा लॅप वापरतात, कारण ते सहज चार्ज होतात व कास्ट आयर्नपेक्षा जास्त मटेरियल कट करतात. इंटरनल जॉबसाठी जे आपल्याला एखादं होल आहे आणि त्याच्यामध्ये काही फिनिशिंग करायचं तर इंटरनल जॉबसाठी शिसे त्या ठिकाणी वापरतात. हे लॅप कमी खर्चाचे असतात. लॅपिंग मिश्रणात तेल, पॅराफिन, ग्रीस इत्यादीमध्ये मिसळलेले सूक्ष्म कण, ॲब्रेसिव्ह कण त्यामध्ये असतात. अशा प्रकारे ही लॅप मटेरियल संदर्भातली माहिती. त्याच्यानंतर
लॅपिंग ॲब्रेसिव्ह संदर्भातली माहिती पाहूया. लॅपिंग ॲब्रेसिव्ह मध्ये एक सिलिकॉन कार्बाईड, SiC सिलिकॉन कार्बाईड. तर हे अत्यंत कठीण असे ॲब्रेसिव्ह असून त्याचे कण हे धारदार असतात व लॅपिंग करतेवेळी या धारदार कापणाऱ्या काडा सतत तुटत असतात. त्या ठिकाणी नवीन धारदार काडा निर्माण होतात. या कारणामुळे कास्ट आयर्न यांना लॅपिंग करण्यास आदर्श म्हणून या ॲब्रेसिव्हचा विचार करतात. अशा प्रकारे लॅपिंग ॲब्रेसिव्ह मध्ये सिलिकॉन कार्बाईड आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड, Al2O3 अशी त्याची संज्ञा आहे. तर ॲल्युमिनियम ऑक्साईड हा धारदार असा ॲब्रेसिव्ह असून परंतु सिलिकॉन कार्बाईड पेक्षा चिवट असतो. याचा वापर नरम स्टील वर लॅपिंग करण्यासाठी करतात व निकेल धातूवर लॅपिंग करण्यासाठी देखील ॲल्युमिनियम ऑक्साईडचा वापर करतात. त्याच्यानंतर लॅपिंग ॲब्रेसिव्ह मध्ये डायमंड आपण पाहणार आहोत. डायमंड हिरा, तर हा सर्वात कठीण असा धातू असून याचा वापर टंगस्टन कार्बाईडच्या जॉबला लॅपिंग करण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर लॅपिंग ॲब्रेसिव्ह मध्ये बोरॉन कार्बाईड, तर हा डायमंड पेक्षा खर्चिक असून हार्डपणाच्या बाबतीत डायमंड नंतर याचा सेकंड हार्डेड नंबर म्हणजे दुसरा नंबर लागतो. उच्च प्रतीच्या कापण्याचा गुणधर्म यामध्ये असल्याने याचा उपयोग डाय व गेजेसवर लॅपिंग करण्याकरता बोरॉन कार्बाईडचा वापर करतात. अशा प्रकारे हे लॅपिंग ॲब्रेसिव्ह आपण पाहिले. त्यानंतर लॅपिंग कंपाऊंड म्हणजे लॅपिंगसाठी वापरण्यात येणारं मिश्रण किंवा माध्यम. लॅपिंग कंपाऊंड, तर लॅपिंगसाठी वापरण्यात येणारे मिश्रण, लॅपिंगसाठी वापरण्यात येणारे सुटे ॲब्रेसिव्ह वापरणे सोपे व्हावे म्हणून ॲब्रेसिव्ह, ऑइल व पाणी यांचे मिश्रण बनवतात. शुद्ध पाणी, ग्रीस व रॉकेल, स्पिंडल ऑइल, लीड ऑइल यांचा देखील मिश्रणामध्ये वापर करतात. या मिश्रणास व्हेकल असे म्हणतात. म्हणजे हे लॅपिंग कंपाऊंड आपण पाहिले. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ ॲब्रेसिव्ह कंपाऊंड. म्हणजे त्याच्यामध्ये चांगले ॲब्रेसिव्ह कंपाऊंडचे गुणधर्म. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म आपण पाहणार आहोत. चांगले ॲब्रेसिव्ह कंपाऊंडचे गुणधर्म. तर कंपाऊंड व्हेकल हे असे असावे की लॅपिंग करताना ॲब्रेसिव्ह सर्व बाजूला पसरला जाईल व लॅपिंग मटेरियलमध्ये एकरूप झाला पाहिजे. तो सुटा राहता कामा नये. ग्राइंडिंग केलेल्या जॉबला उच्च दर्जाची फिनिशिंग आणण्याकरता घर्षणाद्वारे निर्माण झालेली उष्णता कमी करणारे असावे. ते लॅपिंगसाठी वापरण्यात येणारे ॲब्रेसिव्ह हे 50 ते 600 ग्रेन साईजचे असून याचा वापर आवश्यक त्या सफाईदारपणाने करतात किंवा केला जातो. आवश्यक त्या सफाईदारपणे करावा. 4. काम करणाऱ्या माणसाच्या त्वचेला इजा होणार नाही असे हे व्हेकल कंपाऊंड असावे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे लॅपिंग प्रोसेस, लॅपिंगची पद्धत. तर लॅपिंग या क्रियेमध्ये लॅपिंग कंपाऊंडच्या मिश्रणाने जॉब दाबून घासल्याने प्रमाणात जॉबच्या पृष्ठभागावरील मटेरियल काढले जाते. लॅपिंग मिश्रण तेल, ग्रीस इत्यादी सारख्या साधनात ॲब्रेसिव्हच्या कणांचा सहभाग अदृश्य प्रमाणात होतो. जॉब व लॅपिंग चिप्स यातील लॅपिंग मिश्रण जॉबपासून निघालेल्या धातूच्या कडा सफाईदारपणे करत असते. तेव्हा दोन्ही एकमेकावर फिरतात. त्यावेळेस थोडा दाब दिला जातो. लॅपिंग ही क्रिया हाताने किंवा मशीनच्या साहाय्याने केली जाते. अशा प्रकारे ही माहिती लॅपिंग प्रोसेस संदर्भातली आपण पाहिली. याच्यानंतर हँड लॅपिंग. आत्ताच आपण पाहिलं लॅपिंग ही क्रिया हाताने किंवा मशीनच्या साहाय्याने केली जाते. त्याच्यामध्ये हँड लॅपिंग सपाट पृष्ठभाग हाताने लॅपिंग करण्यासाठी क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्न पासून बनवलेल्या प्लेटचा वापर करतात किंवा उपयोग करतात. लॅपिंगच्या अचूक
नामास लॅप पृष्ठभाग समपातळीत असणे जरुरीचे असते. लॅपिंग प्लेट सर्वसाधारणपणे टूलरूममध्ये उपयोगात आणल्या जातात. प्लेटच्या लांबीत व रुंदीत 12 मिलीमीटरच्या अंतराने गाळे पाडलेले असतात. लॅपिंग करतेवेळी या गाळ्यामध्ये हे मिश्रण जाऊन जॉबप्रमाणे फिरते व बाहेर येते. जॉबवर लॅपिंगला सुरुवात करण्यापूर्वी प्लेट ही एब्रेसिव्हने चार्ज करून घेतात. या क्रियेत एब्रेसिव्हचे कण लॅपच्या पृष्ठभागावर घट्ट चिकटतात. हे कण लॅपिंग करावयाच्या जॉबच्या धातूपेक्षा नरम असतात. कास्ट आयर्न प्लेट चार्ज करण्यात लॅपिंगच्या पृष्ठभागावर एब्रेसिव्हच्या कणांचा पातळ थर दिला जातो. नंतर जॉब प्लेटवर ठेवतात व आडव्या दिशेने फिरवतात. ज्या वेळेस संपूर्ण पृष्ठभागाचा वापर केला जातो त्यावेळी सूक्ष्म प्रमाणात लॅपिंग होते. अशा प्रकारे ही माहिती हँड लॅपिंग संदर्भात आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण डिफरन्स बिटवीन म्हणजे फरक पाहणार आहोत ड्राय लॅपिंग आणि वेट लॅपिंग. ड्राय म्हणजे कोरडे म्हणजे कुठल्या प्रकारचं त्यामध्ये द्रवपदार्थ वापर न करता, आणि वेट लॅपिंग या दोघांमधला फरक. ड्राय लॅपिंग आणि वेट लॅपिंग. तर ड्राय लॅपिंग मध्ये या लॅपच्या पृष्ठभागावर लॅपच्या पृष्ठभागावर एब्रेसिव्ह कण दाबून लॅप हा चार्ज केला जातो. वेट लॅपिंग मध्ये जास्त वेळेस लॅपिंग क्रियेस जास्त एब्रेसिव्ह कण व तेल हे लॅपच्या पृष्ठभागावर टाकतात. त्या वेट लॅपिंग असे म्हणतात. ड्राय लॅपिंग मध्ये दुसरा फरक, अतिरिक्त तेल एब्रेसिव्ह कण धुवून काढतात व त्यावेळी जॉबच्या पृष्ठभागावर फक्त एब्रेसिव्ह कण हे चिकटतात व हे कण टोन प्रमाणे कार्य करतात. त्यानंतर वेट लॅपिंग मध्ये दुसरा फरक, या ठिकाणी जास्त एब्रेसिव्ह कण व ऑइल असल्याने जो जॉब आपल्याला लॅपिंग करावायचा आहे तो जॉब फिरवला जातो. त्यावेळी एब्रेसिव्हच्या कणांना गती मिळत असते. तिसरा फरक, ड्राय लॅपिंग मध्ये सफाईदार लॅपिंग करता कोरडी पद्धत वापरतात म्हणजे ड्राय लॅपिंग वापरतात. तर वेट लॅपिंग मध्ये तिसरा मुद्दा, रफ लॅपिंग करता वेट लॅपिंग क्रिया ही अवलंबली जाते, वापरली जाते. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लॅप अँड लॅपिंग संदर्भातली माहिती अभ्यासली. त्यामध्ये लॅप अँड लॅपिंग संदर्भात माहिती पाहत असताना इंजिनिअरिंग कामामध्ये मशीनचे किंवा यंत्राचे वेगवेगळे पार्ट्स आहेत की जे एकमेकात बसवणे आवश्यक असते आणि त्यासाठी त्या पार्टची अचूकता कायम राखून उत्तम प्रकारची फिनिशिंग संबंधित पार्टला मिळवण्यासाठी लॅप अँड लॅपिंगचा वापर करून ती फिनिशिंग मिळवून योग्य तो उद्देश साध्य केला जातो. अशा प्रकारच्या या लॅप अँड लॅपिंग मध्ये आपण इंट्रोडक्शन, व्हॉट इज लॅपिंग, व्हॉट इज लॅप मटेरियल, लॅपिंग एब्रेसिव्ह, त्याच्यामध्ये सिलिकॉन कार्बाईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड, डायमंड आणि बोरॉन कार्बाईड, लॅपिंग कंपाऊंड आपण पाहिलं, प्रॉपर्टीज गुणधर्म पाहिले एब्रेसिव्ह कंपाऊंडचे, लॅपिंग प्रोसेस, त्याच्यामध्ये हँड लॅपिंग, त्याच्यानंतर ड्राय लॅपिंग आणि वेट लॅपिंग संदर्भातला फरक पाहिला. तर अशा प्रकारे आपण या लॅप अँड लॅपिंग संदर्भातला व्हिडिओ पाहिल्याबद्दल